नमस्कार, मी सोमनाथ गलांडे, SMG प्रोफेशनल अकॅडमी. आज आपण नवीन सब्जेक्ट चालू करत आहोत, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये आपण आज पाहणार आहोत पहिला चॅप्टर, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे आपण या चॅप्टर मध्ये मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स सब्जेक्ट हा स्टडी करणार आहोत. म्हणजे याच्यावरती जो चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर, हा सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आपण स्टडी करणार आहोत. तर जाऊयात आपल्या 2020च्या सिलेबसनुसार ते कंटेंट्स आणि संपूर्ण पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर हे आहे फ्रंट पेज इकॉनॉमिक्सचं. ओके, त्याच्या बाजूला दिसते फ्रंट पेज आहे इकॉनॉमिक्सचं. आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डनुसार 2020 साली जो सिलेबस रिवाइज झालेला आहे, या सिलेबसचं हे फ्रंट पेज आहे, या बुक्सचं हे फ्रंट पेज आहे. आता बघूया त्याच्यातले कंटेंट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. तर सर्वप्रथम कंटेंट्स म्हणजे आपण चॅप्टर्स पाहणार आहोत, किती चॅप्टर्स आहेत, कोणत्या चॅप्टरला किती मार्किंगसाठी वेटेज असेल हे पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, युटिलिटी अनालिसिस, डिमांड अनालिसिस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, सप्लाय अनालिसिस अँड फॉर्म्स ऑफ मार्केट. हे पूर्णपणे मायक्रो इकॉनॉमिक्सवर डिपेंडंट चॅप्टर जातात. ओके, आणि पहिला जो सिलेबस होता त्याच प्रकारचा हाही सिलेबस आहे. आता याच्यामध्ये नवीन एक चॅप्टर जो ऍड झालेला आहे तो इंडेक्स नंबर्स. हा नवीन चॅप्टर 2020च्या सिलेबसनुसार ऍड झालेला आहे. पुढे आहे नॅशनल इन्कम, पब्लिक फायनान्स इन इंडिया अँड मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया अँड फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. तर अशा प्रकारचे 10 चॅप्टर्स आहेत. सर्वप्रथम आज चालू करणार आहोत आपण पहिला चॅप्टर. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, तर सर्वप्रथम आज पाहणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट कधी आल्या, कशा प्रकारे आल्या, याचे इंट्रोडक्शन आपल्याला सर्वप्रथम दिलेलं आहे. जो चॅप्टर हा पूर्णपणे आपण शिकणार आहोत, हा पूर्णपणे चॅप्टर तुमच्या स्टेट बोर्ड बुक मधलाच आहे. महाराष्ट्र स्टेटने जो प्रकारचा सिलेबस केलेला आहे आणि त्या बुक मध्ये जे कंटेंट्स आहेत तेच कंटेंट्स आपण इथं पाहणार आहोत. तर या पहिल्या कन्सेप्ट कडे की इकॉनॉमिक्सचे इंट्रोडक्शन पाहिजे. आपण 11th मध्ये काही पार्ट त्याचा पाहिलेलाच आहे. सर्वप्रथम इकॉनॉमिक्स कडे जाताना इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स समजून घेण्याच्या अगोदर आपण इकॉनॉमिक्स म्हणजे काय समजून घेऊया. इकॉनॉमिक्स म्हणजे काय की जे ह्युमन वॉन्ट्स आहेत, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड बट रिसोर्सेस आर स्केअर्स. म्हणजे माणसाच्या गरजा ज्या आहेत त्या अमर्यादित आहेत, परंतु त्याला पूर्ण करण्यासाठी जे संसाधनं पाहिजेत ते कसे आहेत तर दुर्मिळ आहेत. मग ह्या अनलिमिटेड वॉन्ट्स आणि स्केअर्स रिसोर्सेसचा अल्टरनेटिव्ह यूज करून ह्युमन किंवा सोसायटी कशा प्रकारे मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन त्याच्यातून मिळवतील हेच पूर्ण इकॉनॉमिक मध्ये शिकायचं आहे. Satisfaction is the important part in the economy. Okay, with available resources. Okay, maximum satisfaction with available resources. जेवढे साधन आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला कशा प्रकारे रिसोर्सेस मध्ये सॅटिस्फॅक्शन मिळवता येईल हा संपूर्ण पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. मग बघा दादा, या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन कडे जाऊयात. ओके, तर सर्वप्रथम आपल्याला पाहिजे इंट्रोडक्शन. मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आर टू मेन ब्रांचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या मायक्रो आणि मॅक्रो ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. ओके, द टर्म मायक्रो इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड मिक्रोज. जी मायक्रो हा शब्द आलेला आहे हा ग्रीक वर्ड मिक्रोज या वर्ड पासून आलेला आहे आणि विच मीन्स स्मॉल ऑर मिलियन्थ ऑफ पार्ट. ज्याचं मिनिंग काय तर स्मॉल ऑर मिलियन्थ ऑफ पार्ट, म्हणजे त्या एका घटकाचा मिलियन्थ ऑफ पार्ट, भरपूर असा हजारावा भाग. ओके, मग त्याच्यामध्ये पाहायला गेलं आपण तर स्मॉल पार्टची जी स्टडी केली जाते ती मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये स्टडी करायची आहे आपल्याला. आता बघूयात मॅक्रो. द टर्म मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मॅक्रोज. ग्रीक वर्ड मॅक्रोज पासून हा मायक्रो शब्द आलाय. आता या मॅक्रोजच्या वर्डचं डेफिनेशन म्हणजे मिनिंग काय होते याच्यामध्ये, विच मीन्स लार्ज. Okay, macros means large. It's derived from Greek word macros which means large. These terms were coined by. ह्या टर्म्स कोणी फाउंड केलेत किंवा याची कोणी इन्फॉर्मेशन सर्वप्रथम दिली, नॉर्वेरियन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फ्रिस्ट. ह्या टर्म कोणी एक्सप्लेन केलेत, नॉर्वेरियन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फ्रिस्ट. ओके, हे एक नाव महत्वाचं आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि पुढे जसं जसं जाईल तशा
त्या प्रकारे नाव थोडेफार वाढत जातील, परंतु सर्वात महत्वाचं नाव 12th इकॉनॉमिक्स मध्ये म्हटलं तर मार्शल, अल्फ्रेड मार्शल हे एक नाव रिवाईज सारखंच होणार आहे तुमच्यामध्ये. ओके, तर आपण सर्वात प्रथम जाऊया त्याच्याकडे. रॅग्नर फ्रिशची इन्फॉर्मेशन काय, कारण हे मायक्रो आणि मॅक्रोची जी कन्सेप्ट एक्सप्लेन करणारा व्यक्ती आहे हा रॅग्नर फ्रिश आहे. म्हणजे जे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट, मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या ज्या कन्सेप्ट एक्सप्लेन केल्यात ह्या रॅग्नर फ्रिशने एक्सप्लेन केलेत इन 1933, 1933 साली यांनी एक्सप्लेन केलेत. आणि हा ओस्लो युनिव्हर्सिटी होता. कुठे होता? ओस्लो युनिव्हर्सिटीज. ओके, मेन ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय लक्षात ठेवायचा आहे? मायक्रो ग्रीक वर्ड मिक्रोज, मॅक्रो ग्रीक वर्ड मॅक्रोज. आणि रॅग्नर फ्रिश ओस्लो युनिव्हर्सिटी 1933 एक्सप्लेन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. जर पुढच्या कन्सेप्टकडे थोडंफार माहिती जाणून घ्यायची आपल्याला आता, की हा रॅग्नर फ्रिश कोण होता आणि त्यांनी कशा प्रकारे या कन्सेप्ट एक्सप्लेन केलेत आणि तो कोठून होता. मेन ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक, मायक्रो आणि मॅक्रो याला एक्सप्लेन करणारा कोण होता? तर हा रॅग्नर फ्रिश. रॅग्नर अँटन किटिल फ्रिश 1895 to 1973, अ नॉर्वेजियन इकॉनॉमिस्ट्रियन and economist, was a joint winner with Jan Tinbergen of the first Nobel Prize for Economics in 1969. He was a pioneer of economics, the application of mathematical models and statistical techniques to economics data and theories. He coined many economic terms and in an article of Business Cycle, ओके, या बिझनेस सायकलच्या आर्टिकलमध्ये त्यांनी भरपूर अशा इकॉनॉमिकच्या टर्म्स एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याला नोबेल प्राइज पण मिळालेले आहे. या प्रकारची त्याची इन्फॉर्मेशन आहे. त्याचा कालावधी जो होता 1895 पासून 1973 पर्यंत होता. त्याचं संपूर्ण नाव रॅग्नर अँटन किटिल फ्रिश या प्रकारे होतं. ओके, तर याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्टकडे जायचं आपल्याला. नेक्स्ट कन्सेप्ट काय दिलेली याच्यामध्ये? तर जसं रॅग्नर फ्रिशला तुम्ही एक्सप्लेन लक्षात ठेवणार आहात, त्याच प्रकारे वरी टायपिंग केलेलंच आहे. की टायपिंग मध्ये काय आलं की फादर ऑफ इकॉनॉमिक्स. आपण ज्या प्रकारे अकाउंटचे लेक्चर्स पाहतो त्याच्यामध्ये फादर कोण आहे, म्हणजे त्याला फर्स्ट कॉइन्ड करणारा कोण आहे, इकॉनॉमिक्सला कॉइन्ड करणारा सगळ्यात पहिला जो व्यक्ती होता त्याला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं संबोधू शकतो. आपल्या इथे भरपूर अर्थशास्त्र वगैरे आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे इतिहासातली नाव वगैरे दिले जातात. इंडियामधले पण दिले जातात भरपूर असे. त्याच्यामध्ये इंडियामध्ये पण ऍप्लिकेशन करणारी व्यक्तीच आहे. ओके, परंतु आपण जे बुक्स मध्ये ऑन रेकॉर्ड बेसिसवर आहे ते पाहणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये सर्वप्रथम जर फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोणाला म्हटलं जातं तर ते ऍडम स्मिथला म्हटलं जातं. ऍडम स्मिथने मॅक्झिमम अशा इकॉनॉमिकच्या कन्सेप्ट एक्सप्लेन केल्या त्याच्या वेल्थ ऑफ नेशन या बुकमध्ये. ओके, राष्ट्राची संपत्ती असं त्याच्या पुस्तकाचं नाव होतं. त्याला इंग्लिशमध्ये वेल्थ ऑफ नेशन या प्रकारे नाव दिलं गेलं. तर या बुक्समध्ये त्याच्या भरपूर अशा कन्सेप्ट त्याने एक्सप्लेन केलेल्या आहेत. जसं की रॅग्नर फ्रिशनी इकॉनॉमिकच्या 2 ब्रँचेस सांगितल्या, या सुद्धा मॉडर्न. मग मॉडर्न यायच्या अगोदर ज्या ब्रँचेस होत्या या कोणत्या होत्या? वेगवेगळ्या पार्टमध्ये, खूप अशा क्रिटिकल पार्टमध्ये इकॉनॉमिक डिवाइड केलं गेलं होतं. मग आता त्या इकॉनॉमिकला आपल्याला व्यवस्थित करून पुढे आणण्यासाठी, त्याच इकॉनॉमिकला आपल्याला व्यवस्थित करून पुढे आणण्यासाठी जी मदत केली ती रॅग्नर फ्रिशने. मग रॅग्नर फ्रिशने एक्सप्लेन करण्याच्या अगोदरच्या कन्सेप्ट कोणत्या होत्या? तर त्या कन्सेप्ट होत्या, म्हणजे याला आपण ट्रॅडिशनल ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स असंही म्हणतो. ओके, ट्रॅडिशनल अप्रोचेस ऑफ इकॉनॉमिक्स: प्रोडक्शन, कन्झम्पशन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज. या प्रकारच्या आणखी भरपूर अशा कन्सेप्ट होत्या ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये, की त्याच्यात वेगवेगळ्या पार्टमध्ये इकॉनॉमिक्स काय केलं जायचं, डिवाइड केलेलं होतं. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट कडे. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. ओके, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप कुठपर्यंत आहे? ओके, तर सगळ्यात म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स पाहिजे त्याच्यानंतर, पण आधी पाहिजे आपल्याला स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप कुठपर्यंत आहे? तर पहिला स्कोप थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. मग ते कन्झ्युमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल नाही तर प्रोड्युसरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल. कन्झ्युमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायचं म्हटल्यानंतर डिमांड अनालिसिस, प्रोड्युसरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायचं म्हटल्यानंतर सप्लाय अनालिसिस. सेकंड पार्ट जातो थिअरी ऑफ फॅक्टर्स प्राइसिंग. फॅक्टर्स प्राइसिंग म्हणजे काय? गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर आपल्याला करावा लागतो त्याला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हणतो. तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन: लँडवरती रिटर्न मिळतं रेंट, लेबरला रिटर्न मिळतं वेजेस, कॅपिटलवरती रिटर्न इंटरेस्ट, आणि एंटरप्रेन्युअरवरती रिटर्न प्रॉफिट. या 4 प्रकारचं रिटर्न आपल्याला दिलेलं आहे. ओके, पुढे थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. इकॉनॉमिकचं जे वेलफेअर आहे
कल्याण आहे ते कशा प्रकारे करतायत, तर वेगवेगळ्या 3 पार्टमध्ये इकॉनॉमिकचं कल्याण बघितलं जातं. इफिशियन्सी इन प्रोडक्शन, इफिशियन्सी इन कन्झम्पशन, ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. ओके, तर प्रत्येक पार्टला आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग म्हणजे काय, एखाद्या प्रोडक्टची प्राइस कशा प्रकारे डिसाईड केली जात असते. जसं की आपल्याला वाटत असेल की एखादा प्रोड्युसर त्याला जी प्राइस वाटेल ती प्राइस तो पुट करत असेल, असं नाही. इकॉनॉमिक मध्ये ऍक्च्युअल मध्ये त्या प्रोडक्टची प्राइस डिफरंट प्रकारे त्याच्यात म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ मार्केट्स वरती डिपेंडंट असते. ते आपण एक चॅप्टर मध्ये पुढे पाहणारच आहोत. ओके, की इकॉनॉमिकच्या गुड्स मध्ये प्राइस कशा प्रकारे डिटरमाइन केली जात असते. तर पाहूया थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. द प्राइस ऑफ इंडिव्हिज्युअल कमोडिटीज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस अँड डिमांड अँड सप्लाय. ओके, जी प्राइस आहे ही प्राइस प्रोडक्ट प्राइस कशा प्रकारे डिटरमाइन केली जाते. सपोज हा सप्लाय कर्व असेल आणि हा डिमांड कर्व असेल. ओके, सप्लाय कर्व आणि डिमांड कर्व जिथे इंटरसेक्ट होत असतात, सपोज या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले, याच्यातला एक सप्लाय कर्व आहे, याच्यातला एक डिमांड कर्व आहे, तर दोघे जिथे अटॅच होतात म्हणजे ज्या प्राइसला कंझ्युमर रेडी टू बाय आणि प्रोड्युसर रेडी टू सेल, याला इक्विलिब्रियम प्राइस असं म्हणतो. परंतु हा जो फोर्स आहे, डिमांडचा फोर्स आणि सप्लायचा फोर्स, या फोर्सेसलाच आपण काय म्हणत असतो की मार्केटची प्राइस डिटरमाइन केली जाते. प्रोडक्ट प्राइस डिटर्मिनेशन आपण याला म्हणू शकतो. ओके, थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. आता जसं की तुम्ही पाहता लॉकडाऊनचा पिरियड आहे, तर लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा वस्तू मिळत नाही, म्हणजे सप्लाय कमी आहे पण डिमांड जास्त आहे, याच्यामुळे काही वस्तूंच्या किमती कमी जास्त झालेल्या दिसतात. तर हीच कन्सेप्ट आहे थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंगची. ओके, जसं की आपण पाहायचं झालं तर इथं बाजूला चार्ट पाहू शकतो. त्याच्यामध्ये एक कर्व दिसतात 2 प्रकारचे, एक सप्लाय कर्व आहे आणि एक डिमांड कर्व आहे त्याच्यावरती. ओके, तर हे जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत यालाच आपण मार्केट फोर्सेस म्हणतो, याला फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय. मायक्रो इकॉनॉमिक इज कन्सर्न विथ डिमांड अनालिसिस. मायक्रो इकॉनॉमिक ही जी कन्सर्न आहे डिमांड अनालिसिस अँड सप्लाय अनालिसिस. डिमांड कोणाच्या वतीने, इंडिव्हिज्युअल कंझ्युमर बिहेवियर. इंडिव्हिज्युअल अँड पर्टिक्युलर ह्या 2 रिलेटेड टर्म्स आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स साठी. ओके, इंडिव्हिज्युअल consumer behavior and supply analysis, that is individual producer behavior. Demand analysis individual consumer behavior, supply analysis individual producer behavior. ओके, म्हणजे एखादा प्रोड्युसरचं बिहेवियर कशा प्रकारे असतं आणि एखाद्या कंझ्युमरचं बिहेवियर कशा प्रकारचं असतं, या कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे. हे मायक्रो इकॉनॉमिक मध्ये पाहिजे, प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये. ओके, चलूया नेक्स्ट कन्सेप्ट कडे. सेकंड कन्सेप्ट आहे थिअरी ऑफ फॅक्टर्स प्राइसिंग. जसं पाहिलं प्रोडक्ट प्राइसिंग, आता पाहिजे फॅक्टर्स प्राइसिंग. एखादं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ज्या प्रकारचे असतात त्याचे प्राइसिंग कशा प्रकारे डिटरमाइन केले जाईल. ओके, इन मायक्रो इकॉनॉमिक लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तर लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर हे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. हे जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते, त्याच्यावरती सेपरेट टॉपिक आहे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. ओके, तर लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर आर द फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्युट द प्रोडक्शन प्रोसेस. आपल्याला कोणत्याही गुडचं प्रोडक्शन करण्यासाठी लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर याची मदत घ्यावी लागते, याच्याशिवाय कोणतंच प्रोडक्शन करणं पॉसिबल नाहीये. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स इन डिटरमाइनिंग द फॅक्टर्स रिवॉर्ड्स फॉर लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर. मायक्रो इकॉनॉमिक काय करतं, मग आपल्याला मदत करतं. कशा प्रकारे मदत करतं की प्रत्येक फॅक्टरला किती प्रकारे रिटर्न आपण पेड केलं पाहिजे. लँडला किती प्रकारे, लँड वरती काय देणार आहे आपण, रेंट. लेबर वरती काय देणार आहे, वेजेस. कॅपिटल वरती काय देणार आहे, इंटरेस्ट. आणि सगळ्यात शेवटला एंटरप्रेन्युअर वरती काय द्यायचं आपल्याला, राईट, इंटरेस्ट. ओके, सॉरी, एंटरप्रेन्युअरला मिळणार प्रॉफिट. ओके, तर हा किती प्रमाणात द्यायचा, कोणता पार्टला किती एक्सपेंडिचर झालं पाहिजे हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मधून शिकायला मिळणार आहे. ओके, तर इन द फॉर्म ऑफ रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट रिस्पेक्टिव्हली. जर पुढच्या कन्सेप्टकडे, पुढची कन्सेप्ट आहे थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. इकॉनॉमिक वेलफेअरची थिअरी. ओके, थिअरी ऑफ वेलफेअर बेसिकली डील्स विथ इफिशियन्सी इन ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. वेलफेअर, कल्याण म्हणजे काय, तर जी साधनं आहेत त्या साधनांचं अलोकेशन कशा प्रकारे केलं जातं. ज्यावेळेस गव्हर्नमेंटला कोणत्याही रिसोर्सेसचं अलोकेशन करायचं असेल, म्हणजे वरून फंडिंग खालीपर्यंत प्रोव्हाइड करायचे असेल, तर त्यांना मायक्रो इकॉनॉमिकची स्टडी करावी लागते. कारण जो साधन आहे, आता सगळ्यात मोठं साधन आजकालच्या जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये करन्सी आहे. तर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस कसं झालं पाहिजे, कुठल्या प्रमाणात, किती ठिकाणात, कुठपर्यंत गेलं पाहिजे, हे इकॉनॉमिक मध्ये पाहायला मिळतं. मग इफिशियन्सी म्हणजे काय, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस इफिशियंटली. ओके,
इफिशियन्सी इन द ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस, याला म्हणतो आपण इकॉनॉमिक वेलफेअर. इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे काय? इफिशियन्सी इन द ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस, याला काय म्हणतो आपण? इकॉनॉमिक वेलफेअर. इफिशियन्सी इन द ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस इज अटेन्ड. ही कधी मिळते आपल्याला? अटेन म्हणजे तिथपर्यंत पोहोचता येते. ओके. In the allocation of resources is attained when it results in maximization of satisfaction of people. ज्यावेळेस तिथल्या माणसांना जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं त्यावेळेस त्याला आपण इकॉनॉमिक वेलफेअर असं म्हणू शकतो. म्हणजेच त्याला म्हणतो इफिशियन्सी इन ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस. इकॉनॉमिक इफिशियन्सी इन्व्हॉल्व्स 3 इफिशियन्सीज. आता इकॉनॉमिक इफिशियन्सी मध्ये किती इफिशियन्सीज आहेत? 3. त्याच्यातली पहिली पाहणार आहे सब पार्ट. ओके. पहिलं प्रोडक्ट प्राइसिंग, दुसरं पहिलं फॅक्टर्स प्राइसिंग, तिसरं पाहतोय आपण इकॉनॉमिक वेलफेअर. ओके. थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. पहिल्याचे 2 होते. ओके. दुसऱ्याचे पाहिले आपण, दुसऱ्याचे वेगवेगळे पार्ट मध्ये दिले. आता पाहतो तिसऱ्याचे जे टाइप्स आहेत हे तिसऱ्याचे 3 टाइप्स येतात. त्याच्यामधलं पहिलं इफिशियन्सी इन प्रोडक्शन. प्रोडक्शन मध्ये इफिशियन्सी कशी असली पाहिजे की जे अवेलेबल रिसोर्सेस मध्ये डायरेक्टली त्याच्याकडूनच. इफिशियन्सी इन द प्रोडक्शन मीन्स प्रोड्युसिंग मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द गिव्हन अमाऊंट ऑफ रिसोर्सेस. जेवढे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत त्याच्यातून मॅक्झिमम प्रोडक्शन करायचं आहे आपल्याला. गुड्सचं असेल किंवा सर्व्हिसेसचं असेल, अवेलेबल रिसोर्सेस मध्ये मॅक्झिमम प्रोडक्शन करायचं. बा याला कशा प्रकारे एक्सप्लेन करता येईल? तुम्ही ज्यावेळेस जेवण करायला बसतात त्यावेळेस जेवण करताना सपोज ताटामध्ये काही अन्न शिल्लक असेल आणि तुम्ही हात धुवत असताल तर तुमची आई तुमच्यावरती रागवते. का रागवते? कारण त्याला वेस्टेज नाही केलं पाहिजे. मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन जेवढं घेता येईल तेवढं घेता आलं पाहिजे. त्याच प्रकारे फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन करायचं असेल तर प्रोडक्शन करताना गुड्सचं जास्त प्रमाणात वेस्टेज नाही झालं पाहिजे. ओके. म्हणजे त्याचा यूज प्रॉपरली केला पाहिजे. ना टायमिंगचा वेस्टेज झाला पाहिजे, ना मटेरियलचा वेस्टेज झाला पाहिजे, ना लेबरचा वेस्टेज झाला पाहिजे. सर्व गोष्टींचा प्रॉपर यूज करणं, जेवढे साधन आहेत त्याचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्शन करणं, यालाच आपण म्हणतो इफिशियन्सी इन प्रोडक्शन. ओके. नेक्स्ट सेकंड टाइप याचा इफिशियन्सी इन कन्झम्पशन. कन्झम्पशन मध्ये इफिशियन्सी असणं म्हणजे ज्यावेळेस प्रोडक्ट कन्झ्युम करत असतो त्यावेळेस त्याची कशा प्रकारे इफिशियन्सी असली पाहिजे. इफिशियन्सी इन द कन्झम्पशन इज डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोड्युस्ड गुड्स अँड सर्व्हिसेस अमंग द पीपल फॉर कन्झम्पशन. ओके. इफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे काय? कन्झम्पशन म्हणजे काय? जे प्रोड्यूस केलेले गुड्स आहेत त्या प्रोड्यूस केलेल्या गुड्स किंवा सर्व्हिसेस अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचे. कशासाठी? फॉर कन्झम्पशन इन सच अ वे दॅट टू मॅक्झिमाइज टोटल सॅटिस्फॅक्शन ऑफ द सोसायटी. जे सोसायटी आहे त्यांचं सॅटिस्फॅक्शन मॅक्झिमम झालं पाहिजे. या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचं कन्झम्पन झालं पाहिजे. ओके. मॅक्झिमम यूज ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑफ द सोसायटी. मग या पॉइंट मधून आपल्याला काय पाहायला मिळेल? जसं की पहिला आपण आता सेक्टर पहिला इफिशियन्सी इन प्रोडक्शन, दुसरा इफिशियन्सी इन कन्झम्पशन. इफिशियन्सी इन कन्झम्पशन मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय तर मॅक्झिमाइज टोटल सॅटिस्फॅक्शन ऑफ द सोसायटी. सोसायटीचं सॅटिस्फॅक्शन जे आहे टोटल त्याला काय करायचंय? मॅक्झिमाइज करायचंय. बघा पुढचा ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. इकॉनॉमिकची ओव्हरऑल इफिशियन्सी कशी असली पाहिजे? इट मीन्स द प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स विच आर मोस्ट डिझायर्ड बाय द पीपल. त्याच वस्तूचं प्रोडक्शन करा ज्या गुड्सचं जास्तीत जास्त प्रमाणात डिझायर्ड आहेत, म्हणजे जे पीपल्स डिझायर्ड गुड्स आहेत त्याचंच प्रोडक्शन केलं पाहिजे. मग याच्या सेकंड पार्टच्या बाबतीत काय होऊ शकतं? प्रोडक्शन ऑफ दोज गुड्स विच आर मोस्ट डिझायर्ड बाय द पीपल. ओके. Microeconomics theory shows under what conditions these efficiencies are achieved. Thus, the focus of microeconomics is mainly confined to price theory and resource allocation. It does not study the aggregate relating to the whole economy. This approach does not study national economic problems such as unemployment. Okay. मग याच्यामध्ये काय सांगितलं की आताचा जो पार्ट पाहिला की ती प्राइस थिअरी बद्दल जास्तीत जास्त स्टडी करते, इंडिव्हिज्युअल पार्टचा स्टडी करते, इकॉनॉमिक वेलफेअर वगैरे मोठ्या प्रमाणात त्याची स्टडी केली जात नाही. चलूया पुढच्या पार्टकडे, मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक. आपण जे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पाहिलं त्याचं मिनिंग पाहून घेऊयात. ओव्हरऑल मायक्रो इकॉनॉमिकचं मिनिंग काय निघणार आहे? मायक्रो मीन्स अ स्मॉल पार्ट ऑफ थिंग्स. मायक्रो म्हणजे काय? स्मॉल पार्ट ऑफ थिंग्स. मायक्रो इकॉनॉमिक दस डील्स विथ स्मॉल पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक डील करतं नॅशनल इकॉनॉमिक मधले जे छोटे छोटे घटक आहे. ओके. आपण म्हणलं नॅशनल इन्कम, मायक्रो इकॉनॉमिक म्हणते इंडिव्हिज्युअल इन्कम. ओके. जनरल इक्विलिब्रियम जर आपण म्हणलं तर मायक्रो इकॉनॉमिक पार्शियल इक्विलिब्रियम म्हणतात. ओके. म्हणजे पार्टचा घटकाचा स्टडी करतं, पार्टली स्टडी करतं. ओके. सपोज आपल्याला एका व्यक्तीचं उत्पन्न कळलं, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न करून घेतलं आपण एका गावातल्या किंवा शहरातल्या, तालुका, जिल्हा, ओके, राज्य, मग देश.
या प्रकारे मग सगळ्यात छोट्या घटकाचा अभ्यास करत जो गेलो हे मायक्रो इकॉनॉमिक्समुळे करत गेलो आपण याच्यामध्ये. ओके, इट स्टडीज द इकॉनॉमिक ऍक्शन अँड बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल. इट स्टडीज द इकॉनॉमिक ऍक्शन and behavior of individual, okay, or particular units such as individual consumer, जसे की individual consumer, individual producer or a firm म्हणजे एखादी फर्म. ओके, द प्राइस ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी, अ फॅक्टर एक्सेट्रा. एखाद्या कमोडिटीची प्राइस, ओके, ऑल ओव्हर प्राइसेस नाही, एखाद्या कमोडिटीची प्राइस और एखाद्या फॅक्टरची प्राइस आपल्याला याच्यामध्ये पाहिजे असते. बाजूला तुम्हाला पॉईंट दिसेलच, इंडिव्हिज्युअल और पर्टिक्युलर इज इम्पॉर्टंट वर्ड्स फॉर मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. और मायक्रो इकॉनॉमिक्स साठी हे दोन वर्ड महत्वाचे. ओके, ऍग्रिगेट किंवा पूर्ण टोटल हे वर्ड्स इथं महत्वाचे नाही आहेत. ओके, चला पुढचं डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक. मायक्रो इकॉनॉमिकची डेफिनेशन काय आहे तर सर्वप्रथम डेफिनेशन आपल्याला जी दिलेली आहे ती मॉरिस डबची डेफिनेशन आहे. मायक्रो इकॉनॉमिक इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय? मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी म्हणजे काय की ज्या वेळेस आता जसं की तुम्ही पाहता कोरोना व्हायरस, बाहेर कोरोना व्हायरस आहे असं सगळ्यांना सांगितलं जातं पण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही का? तो मायक्रोस्कोप मधून बघावा लागतो कारण जे छोटे घटक आहेत त्याला मायक्रोस्कोप मधून पाहावं लागतं. त्याच प्रकारे मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे अशा प्रकारची स्टडी जसं की आपण सायन्समध्ये छोट्या छोट्या गोष्टींना पाहण्यासाठी ज्या आपल्या नॉर्मली डोळ्यांना दिसत नाही त्या वस्तूंना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा स्टडीचा पार्ट घेत असतो. त्याच प्रकारे इकॉनॉमीमध्ये पण आपल्याला स्टडी करण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिकची स्टडी जशी केली जाते त्याच प्रकारे छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास याच्यात केला जातो. पण नॅशनल इन्कम आणि इंडिव्हिज्युअल इन्कम हा खूप छोटा घटक झाला, नॅशनल इन्कम खूप मोठा घटक झाला त्याच्यामधला. ओके, आणि इंडिव्हिज्युअल इन्कम हा खूप छोटा घटक झाला. पुढे प्रोफेसर एपी लर्नर काय म्हणतो, सगळ्यात महत्वाचे डेफिनेशन मॉरिस डबची डेफिनेशन जरी लक्षात ठेवली आणि अदर एक्सप्लेनेशन लक्षात घेतलं तरी बस झालं. एक डेफिनेशन लक्षात राहणं तुम्हाला बस सफिशियंट आहे तेवढंच. आणि अदर एक डेफिनेशन जी की तुम्हाला समजलेली डेफिनेशन आहे, तुम्हाला कितपत समजते, तुम्ही त्याच्यातून काय अंडरस्टँड करता हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बुक मधलं किती जसं तसं लिहिता हे इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला किती प्रमाणात समजून येतं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर सेकंड डेफिनेशन तुमची स्वतःची एखादी तुम्हाला जे समजलं त्याच्यामध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ओके, पुढे बघा प्रोफेसर एपी लर्नरची डेफिनेशन पाहणार. मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ऍट द इकॉनॉमिक थ्रू द मायक्रोस्कोप. यांनी तेच सांगितलं, मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे अशा प्रकारची लर्निंग आहे किंवा अशा प्रकारची स्टडी आहे की पाहणं आहे की त्या इकॉनॉमिकला आपण मायक्रोस्कोपद्वारे पाहतो. ओके, ॲज इट वेअर टू सी हाऊ द मिलियन्स ऑफ सेल्स इन द बॉडी ऑफ इकॉनॉमी, द इंडिव्हिज्युअल ऑर हाऊसहोल्ड्स ॲज अ कन्झ्युमर अँड इंडिव्हिज्युअल ऑर फर्म्स ॲज अ प्रोड्युसर प्लेज देअर पार्ट इन द वर्किंग ऑफ द होल इकॉनॉमिक ऑर्गॅनिझम. एखादा इंडिव्हिज्युअल असेल तर तो प्ले कसा प्रकारे करतो की कन्झ्युम करण्याच्या वेळेस आणि त्या परचेस करतानाच्या प्राइस वेळेस. एखादा इंडिव्हिज्युअल असेल तो प्रोड्यूस करताना कशा प्रकारे त्याचं ऍक्शन असते, कशा प्रकारे त्याचं बिहेवियर असतं हे संपूर्ण आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये पाहायचं. ओके, म्हणजे हीच मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. या इकॉनॉमिकच्या ऑर्गॅनिझम मध्ये ज्या इंडिव्हिज्युअल पार्टचा आपण विचार करत आहोत ह्यालाच त्याने सांगितलेलं आहे की मायक्रो इकॉनॉमिकची डेफिनेशन होते. जर पुढच्या कॉन्सेप्टकडे पॉवर्टी, इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम एटसेट्रा, थिअरी ऑफ ग्रोथ, theory of business cycle, monetary and fiscal policies, etc. beyond the limits of microeconomics, because these all are the features or these all are studied in the macroeconomics. Okay, जी poverty आहे, inequality of income आहे, theory of growth, theory of business cycle, monetary and fiscal policies, etc. beyond the limits of microeconomics, means these are the macroeconomics. Okay, microeconomic मध्ये आपल्याला स्टडी करायचं नाहीये. जर नेक्स्ट पार्ट करणं, नेक्स्ट फीचर्स ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स. तर याचे फीचर्स एक्झामला पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. भरपूर अशा एक्झाम मध्ये मायक्रो इकॉनॉमिकचे फीचर्स विचारले जातात. ओके, म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. खूप सोपे आहेत, अवघड नाही जास्त. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. सगळ्यात पहिल्यांदा काय, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ज्यावेळेस इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक करत होतो, एका घटकाचा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. ओके, मग मायक्रो इकॉनॉमिक इज द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ स्मॉल इकॉनॉमिक युनिट. मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे काय की हे बिहेवियर ऑफ स्मॉल इकॉनॉमिक युनिट करत असतं. लाईक इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल प्राइस, इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड. हाऊसहोल्ड म्हणजे कुटुंब. ओके, ह्या एका घटकांची एखाद्या कुटुंबाची स्टडी जिथे करत असतो याला आपण मायक्रो इकॉनॉमिक म्हणत असतो. म्हणून पहिला पॉईंट होता आपला स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. नेक्स्ट फीचर आहे प्राइस थिअरी.
जसे की फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय हे पाहिलं, तीच प्राइस थिअरीमध्ये. मायक्रो इकॉनॉमिक डील्स विथ द डिटर्मिनेशन ऑफ प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज वेल ॲज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, हेन्स इट इज नोन ॲज प्राइस थिअरी. मायक्रो इकॉनॉमिक मध्ये कशा प्रकारे वस्तूंची प्राइस आणि फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचे कॉस्ट याच्यामधल्या प्राइसेस डिसाईड केल्या जात असतात, हे पूर्णपणे आपल्याला शिकायचं आहे. म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्सलाच आपण प्राइस थिअरी असंही म्हणतो. पहिलं फीचर होतं स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, दुसरं फीचर काय पाहिलं आपण, राईट, ओके, प्राइस थिअरी. पुढचं पार्शियल इक्विलिब्रियम. कोणतं इक्विलिब्रियम, पार्शियल इक्विलिब्रियम. जनरल म्हणजे व्हास्ट, पार्शियल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. इक्विलिब्रियम इज द बॅलन्स बिटवीन टू फॅक्टर्स. इक्विलिब्रियम म्हणजे काय, जसं की आपण हे इक्वल, ज्याला आपण इक्वल म्हणतो, हे इक्विलिब्रियम म्हणू शकतो याला. बॅलन्स बिटवीन द टू फॅक्टर्स, दोन फॅक्टर मधला जो बॅलन्स असतो आपण याला काय म्हणतो, इक्विलिब्रियम म्हणतो. विथ पार्शियल इक्विलिब्रियम विच अनालाइज द इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट, दॅट इज इंडिव्हिज्युअल कंझ्युमर, इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री एक्सेट्रा. इट आयसोलेट्स एन इंडिव्हिज्युअल युनिट फ्रॉम अदर फोर्सेस अँड स्टडीज द इक्विलिब्रियम इंडिपेंडेंटली. हे सर्व घटकाला म्हणजे सगळ्यांपासून एकट्याला सेपरेट करून इंडिव्हिज्युअल पार्ट घेऊन त्याचा आयसोलेट करता, म्हणजे त्याला स्टडी करून घेतलं जातं. फोर्सेस अँड स्टडीज इंडिपेंडेंटली. ओके, इक्विलिब्रियम इंडिपेंडेंटली केलं जातं, स्टडी सेपरेटली केली जाते. फक्त एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा की जी मायक्रो इकॉनॉमिक आहे त्याला आपण पार्शियल इक्विलिब्रियम हे एक फीचर त्याच्यामध्ये. जनरल इक्विलिब्रियम म्हणजे व्हास्ट प्रमाणात त्याची स्टडी करणं. ओके, जर पुढच्या फीचर कडं पहिलं फीचर पाहिलं तर स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट, दुसरं फीचर पाहिलं प्राइस थिअरी, तिसरं फीचर काय पाहिलं आपण, पार्शियल इक्विलिब्रियम. ओके, आणि चौथं फीचर त्याच्यामध्ये काय पाहिलं, सॉरी, दुसरं फीचर प्राइस थिअरी पाहिलं होतं, तिसरं फीचर पार्शियल इक्विलिब्रियम, आणि आता पाहायचं आपल्याला चौथं फीचर बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन्स. जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे हे वेगवेगळ्या ॲझम्पशनवर डिपेंडंट आहे. जसं की आपण मॅथ्स मध्ये म्हणतो ॲज्युम, एखाद्या प्रोडक्टची प्राइस माहिती, ॲज्युम एक्स. ओके, हिअर वी ॲज्युम्ड एक्स. त्याच प्रकारे इथं काही खऱ्या गोष्टी नसतात, तिथं ॲज्युम करायचं असतं. जसं की कस्टमर रॅशनल असला पाहिजे, समजूतदार असला पाहिजे. आता प्रत्येकच व्यक्ती समजूतदार असतो असं नाही. आपण दिसत जरी असेल समजूतदार तरी तो समजूतदार असतो असं नाही, कारण काही गोष्टी याच्यामध्ये समजूतदार म्हणून आपणही त्याच्यामध्ये गणले जात नाहीत. ओके, का ते पुढे पाहूयात आपण. एक एक डिमांडचा कर्व ज्या वेळेस पाहायचं, डिमांड म्हणजे काय हे पाहताना, कन्झम्पशन करताना, युटिलिटी घेताना कशा प्रकारे कन्सेप्ट येत असतात हे पाहताना आपण तिथं पाहूयात. बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन्स. मायक्रो इकॉनॉमिक बिगिन्स विथ फंडामेंटल ॲझम्पशन. मायक्रो इकॉनॉमिक सुरुवातच फंडामेंटल ॲझम्पशनवर होते, म्हणून याचं एक फीचरच झालं की बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट असताना. ओके, म्हणजे नॅशनल मध्ये पॉप्युलेशन मध्ये चेंजेस नाही झाले पाहिजेत. जे काही डिमांड असतील किंवा प्राइस जर एखादा घटक घेतला असेल आपण, तेव्हा अदर फॅक्टर्स चेंज नाही झाले पाहिजेत. माणसांच्या आवडीनिवडी बदलल्या नाही पाहिजेत. जसं की आता कोरोना आलाय, हा कोरोना नाही आला पाहिजे. आता हे सांगून येणाऱ्या घटना नसतात. ओके, म्हणून हे ॲझम्पशन आहे. माणसांच्या आवडीनिवडी, त्यांचे लाईक्स, त्यांची फॅशन किंवा ऍडव्हर्टायझिंग चेंज नाही झाली पाहिजे, हे कोणतेही सांगून होणाऱ्या घटना नाहीत. म्हणून मायक्रो इकॉनॉमिक हे जास्त करून हे ॲझम्पशन बेस ओरिएंटेड आहे, म्हणून बेस्ड ऑन सर्टन ॲझम्पशन्स. यालाच काय म्हणतो, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, बाकीच्या गोष्टी सरळ असल्या पाहिजेत. सेटरीज पॅरेबस असं या प्रकारे आपण याला म्हणतो. थोडक्यामध्ये काय म्हणतो, सेटरीज पॅरेबस असं म्हणतो. ओके, सच ॲज अ परफेक्ट कॉम्पिटिशन, लेजेस फेअर पॉलिसी, pure capitalism, full employment, etc. These assumptions make the analysis simple. जसं की आपण म्हणतो लेजेस फेअर पॉलिसी, प्युअर कॅपिटलिझम, पूर्णपणे कॅपिटलिझम असणं गरजेचं आहे, फुल एम्प्लॉयमेंट, सगळ्यांना एम्प्लॉयमेंट मिळालेली आहे. दिस ॲझम्पशन्स मेक द अनालिसिस सिम्पल. कारण हे ॲज्युम करायचे आहे का असं, सगळ्यांकडे एम्प्लॉयमेंट सगळ्यांना थोडीच आहे, अनएम्प्लॉयमेंट पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणून हे फक्त ॲझम्पशन्स आहेत आणि मायक्रो इकॉनॉमिकचं फीचर आहे. पुढचा पॉईंट याच्यामध्ये पाहिजे स्लायसिंग मेथड. ओके, की जसं की स्लायसिंग मेथड, मी काकडी घेतली, काकडीचे तुकडे करतोय. ओके, का पूर्ण काकडी पण खाऊ शकतो, परंतु जेवताना जास्त कशा प्रमाणात तुम्हाला आवडते की स्लायसेस केल्यानंतर. ओके, मग याला म्हणतो इकॉनॉमी पूर्ण आहे, परंतु त्याला स्लायसेस मध्ये आपण स्टडी करत असतो. कशी स्टडी करत असतो, स्लायसेस मध्ये स्टडी करत असतो. स्लायसिंग मेथड. मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायसिंग मेथड. इट splits or divides the whole economic into small individual units and then studies each unit separately in detail. For example, study of individual income out of national income. नॅशनल इन्कम ही मोठा इकॉनॉमिकचा पार्ट झाला, आणि त्याच्यातल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलची स्टडी करणं ही स्लायसिंग मेथड झाली. ओके, एक पार्टची स्टडी
स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड आउट ऑफ ऍग्रिगेट डिमांड. ऍग्रिगेट डिमांड पैकी इंडिव्हिज्युअल डिमांडची स्टडी करणं हे एक त्याची पार्ट झालं. ओके, यूज ऑफ मार्जिनलिझम. ओके, प्रिन्सिपल, मार्जिनलिझम प्रिन्सिपलचा यूज केला जातो. द कन्सेप्ट ऑफ मार्जिनलिझम इज द की टूल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस. द टर्म मार्जिनलिझम मीन्स चेंज ब्रॉट इन टोटल बाय an additional unit. Marginal analysis helps to study the variable through the changes. Producers and consumers take economic decisions using these principle. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय पाहिजे, यूज ऑफ मार्जिनलिझम प्रिन्सिपल. मार्जिनल, कारण ज्या वेळेस आपण मार्जिनलचा इफेक्ट काय म्हणत असतो, चेंज ब्रॉट इन टोटल बाय लास्ट युनिट्स, म्हणजे शेवटला जे काय आपण पाहत असतो ते शेवटच्या युनिट कडून किती मिळते ते पाहणं, म्हणजे मार्जिनलिझम याला करणं म्हणतो आपण. की याचं मार्जिनल युटिलिटी. ओके, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, याच्यावरती लॉ वगैरे आहेत, त्याला इन डिटेल मध्ये पुढच्याही टॉपिक मध्ये आपल्याला पाहिजे, म्हणून याच्यावरती जास्त टाइम इन्व्हेस्ट न करता आपण जाऊयात पुढच्या टॉपिक कडे. अनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. मार्केटच्या स्ट्रक्चरची जर स्टडी करायची असेल तर मायक्रो इकॉनॉमिक महत्वाचं ठरतं. मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस डिफरंट मार्केट स्ट्रक्चर सच एज परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ऑलिगोपॉली. हे टाइप्स ऑफ मार्केट आहेत, ह्या मार्केटच्या चॅप्टर मध्ये पण येणारच आहे, परंतु ह्या मार्केटच्या स्ट्रक्चरचं स्टडी ही मायक्रो इकॉनॉमिक मध्ये केली जाते. म्हणून फीचरचं पॉईंट काय फीचर आहे, अनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. एखाद्या मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे, जसं मार्केट म्हणल्यानंतर तुम्हाला दिसतात की दुकानं वगैरे सगळे एका ठिकाणी आहे, गोल, जसं की लातूरमध्ये असतात गोलई आठवेल तुम्हाला, पुण्यामध्ये असतात एबीसी चौक वगैरे या ठिकाणचे मार्केट तुम्हाला आठवतील, नाहीतर भाजी मार्केट आठवेल, कुठलं तरी मार्केट आठवेल की जिथं जास्तीत जास्त लोक एकत्रित येतात, दुकानं असतात. ओके, बरोबर. ही एक डेफिनेशन पार्शियली राईट आहे पण इकॉनॉमिकली राईट नाही. इकॉनॉमिकली राईट काय होईल की जिथं माणसं म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये येतील, इट इज नॉट अ प्लेस, ओके, वेअर बायर सेलर, ओके, कम्स टुगेदर फॉर अ गुड्स ऍट अ पर्टिक्युलर प्राइस. म्हणजे चार वस्तू आल्या याच्यामध्ये, वस्तू, बायर, सेलर, प्राइस, ह्या चार गोष्टी जिथं येतात त्याला आपण मार्केट म्हणतो. ओके, या मार्केटचं स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचं आहे, तर कसं स्टडी केलं जातं हे आपण त्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. लिमिटेड स्कोप. मायक्रो इकॉनॉमिकचा स्कोप जो आहे तो लिमिटेड म्हणजे नॅरो स्कोप म्हणतो आपण. मॅक्रोचा वायडर, नावातच मॅक्रो आहे, विच मीन्स लार्ज, मायक्रो विच मीन्स स्मॉल और मिलियन ऑफ पार्ट. ओके, लिमिटेड स्कोप. द स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक इज लिमिटेड टू ओनली इंडिव्हिज्युअल युनिट्स. मायक्रो इकॉनॉमिकचा स्कोप कुठपर्यंत आहे, फक्त इंडिव्हिज्युअल युनिट्स पर्यंतच आहे. इट डझंट डील विथ नेशन वाइड इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स सच एज इन्फ्लेशन, डिफ्लेशन, बॅलन्स ऑफ पेमेंट, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, पॉप्युलेशन, इकॉनॉमिक ग्रोथ एटसेट्रा आर. ओके, हे त्याच्यामध्ये पाहिलेले पार्ट. अनालिसिस ऑफ मार्केट, लिमिटेड स्कोप, हे त्याच्यामध्ये पाहिलेले कन्सेप्ट. पुढचा जो पार्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ. ओके, टेक केअर ऑल ऑफ यू.